सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदार यादी बुधवारी अंतिम होईल। त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सहकार निवडणुकी प्राधिकरणाला बाजार समितीच्या निवडणुकीचा अंदाजित प्रोग्राम पाठवला जाणार आहे। महाराष्ट्रातील नामांकित आणि सर्वाधिक उलाढालीत सोलापूर बाजार समिती पहिल्या 5 मध्ये आहे। कांदा, डाळिंब, द्राक्ष, अन्य भाजीपाला, फळांची मोठी आवक बाजार समितीत नेहमीच असते। बाजार समितीच्या संचालकांची मुदत आणि दिलेली मुदतवाढ संपल्यानंतर सध्या बाजार समितीवर प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नेमणूक झाली आहे। त्यानंतर 2 अशासकीय सदस्यांच्या निवडीचे पत्र शासनाकडून पणनला पाठवण्यात आले आहे, पण तिकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला काहीही पत्रव्यवहार झाला नसल्याने त्या दोन्ही अशासकीय सदस्यांच्या निवडी अद्याप झाल्या नाहीत। सध्या सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे। त्यात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर येथील विकास कार्यकारी सोसायट्यांमधील मतदार, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या 2 तालुक्यांमधील ग्रामपंचायतींचे मतदार, बाजार समितीतील व्यापारी, हमाल, तोलार या मतदारांचा समावेश असणार आहे। साधारणतः विकास सोसायट्यांमधील 1895, ग्रामपंचायतींमधील 1176, व्यापाऱ्यांमधील 1276 आणि हमाल तोलारमधील 1084 असे एकूण 5431 मतदार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी असू शकतात। पण जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अंतिम मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।